राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा प्रचार ठाणे शहरामध्ये जोरदार सुरू आहे. नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ काल ख्यातनाम सिने अभिनेते गोविंदा हे ठाणे शहरामध्ये रॅलीसाठी आल्याचं चित्र बघायला मिळालं. गोविंदा यांना बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र देखील या निमित्ताने बघायला मिळालं. नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ काल सायंकाळी बाळकुम ढोकाळे या परिसरामध्ये या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये गोविंदा, संजय देवराम भोईर, त्याचप्रमाणे श्री देवराम भोईर, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा मीनाक्षी शिंदे, भाजपचे ठाणे अध्यक्ष संजय वाघोले आदी उपस्थित होते. बघूया या रॅलीमध्ये गोविंदा एक्झॅक्टली काय म्हणाले आहेत. खासदार राजन विचारे यांचा प्रचार देखील आता शिगेला पोचला आहे. ठाणे शहराच्या विविध भागांमधून सध्या राजन विचारे यांची रॅली काढण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या राजन विचारे यांच्या प्रचारार्थ घोडबंदर भागात रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं. या रथयात्रेत हिरानंदानी इस्टेट, त्याचप्रमाणे ऋतुपार्क, ब्रह्मांड, आझादनगर, कोलशेत, ढोकाळी, मनोरमानगर, मानपाडा, मुल्लाबाग डेपो, ग्रीन, निळकंठ ग्रीन्स, टिकुजिनी वाडी, कल्पतरू सोसायटी, कोकणीपाडा, खेवरा सर्कल, डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, वसंत विहार आदी परिसरातनं या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत महाविकास आघाडीचे काँग्रेस अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, विक्रम खामकर, उमेश अग्रवाल, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख केदार दिघे, सुरेश मोहिते, ओळा माजीवाडा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, अनिश गाढवे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. वर्तनगर येथील सरगम सोसायटी बिल्डिंग नंबर 12च्या इमारतीचा पुनर्विकास रखडल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा इथल्या नागरिकांनी दिला आहे. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे देखील या संदर्भात गाऱ्हाणं घालण्यात आलं आहे. मात्र अद्यापही यश येत नाही. आता तर विकासकाने भाडं देणं देखील बंद केलं आहे. त्यामुळे जोपर्यंत आमची घरं पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही असा इशारा या ठिकाणच्या नागरिकांनी दिला आहे. विकासकाकडून वर्तनगर येथील इमारतीतील रहिवाशांची फसवणूक झाली आहे. त्याने रहिवाशांना कात्रीत पकडलं आहे. 2016पासून या इमारतीतले रहिवासी बेघर झाले आहेत. भाड्यापोटी 1 रुपयाही मिळत नाही. तरी आमच्या तक्रारीची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा बहिष्कार टाकू मतदानावर असा इशारा रहिवासी देत आहेत. सभासद आहे, हे सगळे आमच्या सोसायटीचे सभासद आहेत. आज 8 वर्ष झाली आम्ही घराच्या बाहेर आहोत. 2014ला एग्रीमेंट झालंय आणि 2016 साली आम्ही घरं सोडलेली आहेत. बिल्डरने आम्हाला 1ही रुपया भाडं दिलेलं नाहीये. आम्ही आमच्या स्वखर्चाने भाडं भरून बाहेर राहत आहोत. आमची परिस्थिती काय आम्हाला माहिती आहे आणि आम्ही सगळीकडे फिरून आलो. आम्ही आमचे स्थानिक नगरसेवक झाले, आमदार, पदाधिकारी, मुख्यमंत्री साहेब, आम्ही सगळ्यांकडे फेऱ्या मारून झाल्या. शेवटी आता आम्ही कंटाळलो, खूप फेऱ्या मारून झाल्या, पण आम्हाला कुठूनही न्याय मिळत नाहीये. म्हणून आम्ही आता ठरवलंय की आम्ही यावर्षी मतदान करणार नाही आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही पुढची कुठलेही मतदान आम्ही यावेळेला करणार नाही. सगळ्यांनी बरोबर आहे? सगळ्यांचं बरोबर. तर आमचं खरोखर मनापासून सगळ्यांचं मागणं आहे एकच की आमच्याकडे खरोखर त्यांनी लक्ष द्यावं. आमची जी ही समस्या आहे ती लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावं. प्रत्येक जण भाडं भरून मुलांचं शिक्षण, घर भाडं ह्यामुळे इतका बेजार झालेला आहे की आता ही शेवटचा निर्णय आम्ही एक सर्व मताने घेतलेला आहे की आम्हाला कुठलंही विधानसभाही नाही, लोकसभाही नाही, कुठल्याही प्रकारच्या आम्हाला मतदानामध्ये सहभागी व्हायचं नाहीये. आम्ही एक मताने ठरवलंय यावर्षी आम्ही मतदान करणार नाही. सार्वजनिक गावदेवी जरीमरी आईचा जत्रा उत्सव काल येऊर परिसरामध्ये अतिशय उत्साहाने संपन्न झाला. या निमित्ताने रविवार दिनांक 12 मे रोजी सायंकाळी 5 वाजता गावदेवी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस येऊर परिसरातील गावकरी आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने या जत्रा उत्सवामध्ये सहभागी झाले होते. पारंपरिक वेश परिधान करून गावकरी या संपूर्ण जत्रेमध्ये सहभागी झाल्याचं चित्र बघायला मिळालं. अध्यक्ष श्री हेमंत चंद्रकांत जाधव यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते. काल या जत्रा उत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार प्रताप सरनाईक, शिवसेनेचे खासदार राजन विचारे, माजी महापौर रमेश वैती, भास्कर बेलीशेट्टी, माजी नगरसेवक जयेश वैती,
माजी नगरसेविका योगिता वैती, समाजसेविका सुलेखा सुधाकर चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे संस्थापक हंसराज खेवरा, सचिव तुकाराम वरठा, निलेश महाले, समाजसेवक गणेश जोशी, गणेश टाक, रत्नाकर शेट्टी, ख्यातनाम गायक जयेश पाटील, सपना पाटील पालघरचे, यूट्यूब स्टार बबलू पाटील आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते. श्री हेमंत जाधव यांनी सगळ्यांचं स्वागत केलं, त्यांचा सत्कार केला. हा देवीचा उत्सव मी गेल्या 1982 पासून या ठिकाणी ह्या उत्सवाला देवीच्या दर्शनाला येतो आहे. त्यावेळेचे ह्या देवीचे सर्व कार्यकर्ते म्हणजे आमचे चंद्रकांत जाधव यांनी हा उत्सव थोड्या प्रमाणात चालू केला. त्याचं आज एक भव्य असं आज वातावरण आहे आणि ह्याच्यामागं त्यांचे चिरंजीव हेमंत जाधव यांची खूप मेहनत आहे. त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी काम करते आणि जरीमरी देवीचं या ठिकाणी एक नक्कीच चांगलं अस्तित्व आहे. आल्यानंतर एक चांगलं असं या ठिकाणी आशीर्वाद मिळतो, पावित्र्य या ठिकाणी जपलं जातं आहे, एवढं मी या अनुषंगाने सांगेन. सार्वजनिक गावदेवी जरीमरी आई उत्सव मंडळ येऊर, मी अध्यक्ष हेमंत चंद्रकांत जाधव आणि हा उत्सव आपला 1832 पासून चालू आहे आणि तो पुढे चालू राहील. आत्ता जवळजवळ आपल्या मंडळाला 198 वर्ष पूर्ण 94 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत आणि हा पुढचा कार्यक्रम चालूच राहतो. आणि काल देवीची पालखी होती आणि आज दुसऱ्या दिवशी आपण सांस्कृतिक कार्यक्रम आणि जत्रा उत्सव साजरा करतो. पूर्ण ठाणे जिल्ह्यातला कानाकोपऱ्यातनं भिवंडी तालुका, विक्रमगड, पालघर, मुरबाड या इकडनं सर्व मुंबईवरून ते सर्व लोक इकडे येतात. जशी आता गावदेवी मातेकडे आम्ही ही मागणी करू का ही जशी परंपरा चालू आहे ती पुढे चालू अशीच राहू द्या. हा उत्सव जरीमरी आईचा उत्सव आहे येऊर गावचा. ह्या जरीमरी आईची स्थापना इकडच्या येऊरचे जे हेमंत जाधव यांचे पूर्वज यांनी 1832 साली केलेली आहे. ह्याच्यावरती कोणाला विश्वास बसणार नाही, पण ह्या मंदिराची पार्श्वभूमी ही 200 वर्षापूर्वीची आहे आणि हा उत्सव एक आगळा वेगळा कार्यक्रम ह्या येऊर गावाच्या लोकांसाठी आतुरतेने लोक वाट बघत असतात की हा उत्सव कधी येतो. आणि हे 2 दिवस एवढे रंगून तल्लीन होऊन जातात की सगळे लहान थोर मोठे गरीब श्रीमंत असा इथे भेदभाव नाही आहे. सर्व पक्षाचे नेते, सर्व नेते मंडळी, सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते इथे येऊन व्यवस्थितपणे हा कार्यक्रम साजरा करतात आणि इथे कुठल्याही प्रकारचं गालबोट लागत नाही. ह्या उत्सवाचे अध्यक्ष हेमंत चंद्रकांत जाधव, त्यांचे वडील आमचे दादा चंद्रकांत नथू जाधव, ह्या सर्वांनी मिळून हा उत्सव असा टिकून ठेवलेला आहे. चंद्रकांत दादाचा वारसा पुढे आता हेमंत जाधव चालवत आहेत आणि खरंच बऱ्यापैकी हेमंतनी हा येऊर गावासाठी बरीच कामं केलेली आहेत. बऱ्याच लोकांना त्याने एकत्र आणून, सर्व पक्षीय लोकांना त्याने एकत्र आणून, सर्व कार्यकर्त्यांना एकत्र आणून हा उत्सव भल्या मोठ्या प्रमाणात आज छोटंसं रोपटं हे 200 वर्षापूर्वी लागलं होतं, त्याची आज खूप मोठ्या वटवृक्षामध्ये त्याची एक विशाल वटवृक्ष झालेला आहे. कृष्णा वेंडे हिंदोले, येऊरगाव स्थायिक रहिवासी. सालाबादप्रमाणे गावदेवीची जरीमरीची उत्सव आमचा वैशाख शुद्ध पंचमीला होत असतो आणि ठाणा शहर किंवा ग्रामीण भागातून सर्व भाविक येत असतात आणि त्यांच्या मनोभावना ज्या काय असतील ती देवी आमची पूर्ण करत असते. त्याच्यामुळं दरवर्षीप्रमाणे गर्दी ही वाढतच जाते आणि उत्साहाला चांगला प्रतिसाद मिळतो. मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, चव अस्सल हापूसची, खास आंबेप्रेमींसाठी आंबेप्रेमींकडून. रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला, गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त, अगदी रास्त भावात आणि हो, होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध.
मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर, घंटाळी रोड, ठाणे पश्चिम. आजच संपर्क साधा. शिवसेनेचे कल्याण आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे साहेब आणि नरेश म्हस्के साहेबांना आपला दवाखाना आणि वनरूपी क्लिनिकच्या वतीने जाहीर पाठिंबा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. काल ठाणे शहरामध्ये दुपारच्या वेळेस अचानक अंधारून आलं. सोसाट्याचा वारा सुटला. हा वारा एवढा तीव्र होता की त्याचा स्पीड जवळपास ताशी 80 ते 100 किलोमीटरचा होता आणि त्यामुळे ठाणे शहराची अक्षरशः दानादान उडाल्याचं चित्र बघायला मिळालं. ठाणे शहरामध्ये ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला लावलेल्या गाड्यांवर हे वृक्ष उन्मळून पडल्याने मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं चित्र देखील बघायला मिळालं. अवघ्या काही मिनिटांच्या कालावधीमध्ये शहराला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाल्याचं चित्र देखील बघायला मिळालं. गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाची तलखाली वाढली होती. या पार्श्वभूमीवर सगळेच पावसाची वाट बघत होते. मात्र पाऊस आला आणि अक्षरशः होत्याचं नव्हतं करून गेला असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. शहरामध्ये कमीत कमी 150 ते 200 ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे शहरातली वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये बाधित झाल्याचं चित्र बघायला मिळालं. वाहन चालकांनी गाड्या रस्त्याच्या बाजूला ठेवल्या होत्या. या गाड्यांवर अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे वाहन चालकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं चित्र देखील बघायला मिळालं. अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर वृक्ष पडले. त्यामुळे शहरातल्या काही भागांमधली वीज देखील यामुळे गायब झाली. रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे देखील शहरामध्ये अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीत झाल्याचं चित्र बघायला मिळालं. पहिल्याच पावसाने शहराची अक्षरशः दानादान उडाली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. शहरातल्या अनेक भागांमध्ये ज्या घरांना पत्रे आहेत ते पत्रे उडाल्याचं चित्र देखील बघायला मिळालं. एकंदरीतच पहिल्या पावसाची ठाणेकर नागरिक वाट बघत होते, परंतु पहिल्याच पावसाने आपला रुद्रावतार दाखवला
आणि खऱ्या अर्थाने आपण आला असल्याचं या निमित्ताने सांगितलं. दरम्यान 19 मेला अंदमानामध्ये मान्सून दाखल होईल असं हवामान खात्याच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. अंदमानमधनं केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 30 मेपर्यंत मान्सून दाखल होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची श्री श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ सभा कळवा परिसरामध्ये आयोजित करण्यात आली होती. या प्रचार सभेमध्ये राज ठाकरे यांनी विविध विषयांना हात घातला. त्याच वेळेस राज ठाकरे यांनी परप्रांतीयांचा मुद्दा देखील पुन्हा एकदा उपस्थित केला. ठाण्यासारख्या जिल्ह्यामध्ये 6 ते 7 महानगरपालिका येतात. याचा अर्थ प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढलेली आहे. आता या शहरामध्ये पुन्हा एकदा लोकसंख्येचा स्फोट होता कामा नये. संसदेमध्ये जाऊन दोनही खासदारांनी हा विषय संसदेमध्ये मांडावा अशा प्रकारचं वक्तव्य श्री राज ठाकरे यांनी केलं. राज ठाकरे यांच्या या विधानाची उलटसुलट चर्चा सध्या सुरू आहे. या सगळ्या विधानाचा उत्तर भारतीय मतांवर काय परिणाम होईल याविषयी देखील सध्या चर्चा सुरू आहे. या जिल्ह्यामध्ये इतक्या महानगरपालिका म्हणजे विचार करा, या जिल्ह्यामध्ये माणसं आली किती आणि येतात किती. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के, मला तुम्हाला एवढंच फक्त सांगायचंय, हे प्रश्न तिकडे तुम्ही लोकसभेमध्ये मांडा की हे आवरा, आता आमच्यावरचा बोजा आवरा. पण हे जर अशा प्रकारचे जर समजा बाहेरून येणाऱ्या माणसांची जर संख्या रोजच्या रोज वाढत असेल, मग लोक म्हणणार बघा कसा संकुचित विचार. याच्यात कसला संकुचित विचार आला. महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे, यामध्ये वादच नाही. पण या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष इतके मराठी लोक राहत आहेत, जे मिळून मिसळून राहत आहेत, तेही आमचेच आहेत, महाराष्ट्रातले आहेत. अट फक्त एक, मराठी बोलता आलं पाहिजे. प्रत्येक राज्याची जी राजभाषा आहे ती कोणी बाहेरून कुठूनही आलात तरी तुम्हाला ती शिकली गेली पाहिजे. उद्या आम्ही तुमच्या राज्यात आलो, आम्ही तुमची भाषा शिकू, पण येणार नाही. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटल रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.